नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 9 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच आपली टीईटी एक्झाम जी की मित्रांनो 2026ची येत्या जून महिन्यामध्ये होणारी आहे, ज्याचं संपूर्ण आणि सविस्तर मित्रांनो वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला त्या संदर्भाची काही अपडेट वगैरे नसेल तर मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून त्या ठिकाणी याचं संपूर्ण काही सविस्तर वेळापत्रक पाहू शकता. व त्यासोबत तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही अर्ज सोप्या स्टेप्सने कसं करू शकता, अतिशय आपण सोप्या भाषेमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देखील समजावून सांगितलेलं आहे. तर त्या दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा आपला ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून मित्रांनो त्या ठिकाणी देखील तुम्ही संपूर्ण पाहू शकता. तर मित्रांनो, आपण आता टीईटी एक्झामचे 2025 ज्या प्रकारे आपण तयारी केली होती, सेम त्या प्रकारे मित्रांनो आपण 2026 साठी मित्रांनो जो काही आपला टार्गेटेड स्कोर आहे 90+ मित्रांनो, त्यासाठी आपण संपूर्ण काही टॉपिक वाईज तुमच्या सब्जेक्टनुसारचे संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत. जर तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे येत नसतील तर चॅनलला मित्रांनो फटाफट सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येकी व्हिडिओची अपडेट सर्वात प्रथम पाहायला मिळणारी असेल. तर आपला आजचा जो विषय आहे मित्रांनो, जो की इंग्लिश विषय आहे, कारण का बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्लिश विषय हा अवघड जातो. तर मित्रांनो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन जो की मित्रांनो मी समजावून सांगितलेला आहे, आणि यामधले काही क्वेश्चन मित्रांनो PYQ आहेत, तर काही मित्रांनो एक्सपेक्टेड स्वरूपाचे आहेत, जे की तुमच्या अपकमिंग येणाऱ्या एक्झाममध्ये देखील विचारली जाऊ शकतात. आणि मित्रांनो प्रश्नाचा जो फॉर्मॅट वगैरे आहे सेम तुम्हाला या प्रकारचा परीक्षेमध्ये पाहायला मिळणारा असेल. तर सुरू करू व्हिडिओ आणि पाहू आपला आजचा यामधला क्वेश्चन नंबर 1, जो की पहिला प्रश्न आहे. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा. पहिल्या प्रश्नात सप्लाय द प्रॉपर फॉर्म कॉम्परेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह ऑफ द ॲडजेक्टिव्ह्ज. या ठिकाणी जे आहे आपल्याला विशेषणाचा जो योग्य रूप या ठिकाणी जो येणारा आहे तो आपल्याला निवडायचा आहे. सप्लाय द प्रॉपर फॉर्म या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. तर क्वेश्चन्स काय म्हणतो, जॉन इज माय डॅश ब्रदर. तर जॉन इज माय डॅश डॅश ब्रदर असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी डॅशमध्ये या ऑप्शन्स पैकी जे की काय येऊ शकेल हे आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. यामध्ये ओल्ड येईल, ओल्डर येईल, इल्डर येईल का इल्डेस्ट येईल, हे आपल्याला या ठिकाणी जो की निवडायचं आहे. तर या ठिकाणी खाली आपल्याला पर्याय देखील दिलेले आहेत. तर अशा प्रकारे जेव्हा प्रश्न परीक्षेत तुम्हाला विचारले जातात, तर यामध्ये तुम्हाला एक महत्त्वपूर्ण बाब लक्षात ठेवायची आहे. की काय बाब आहे, तर जेव्हा एकाच कुटुंबातील किंवा रक्ताच्या नात्यातील जर व्यक्ती संदर्भात त्यामध्ये विचारलेला आहे, तर त्या प्रश्नामध्ये ओल्डर किंवा ओल्ड हे जे आहे थोडक्यामध्ये शब्द जे की लागू पडत नाहीत. हे शब्द कशासाठी लागू पडतात, तर हे शब्द जे आहे थोडक्यामध्ये वस्तूंसाठी लागू पडतात किंवा नात्याबाहेरील व्यक्तींसाठी जे आहे ते लागू पडतात. त्यामुळे हे आपल्याला पाहता क्षणी त्याला जे आपण ब्लिंक करून टाकू दे की यामध्ये होणार नसेल. मग आता काय, आपल्याला यापैकी कोणता तरी एक पर्याय जो की योग्य तो वाटणारा निवडावा लागणार असेल, ज्यामध्ये इल्डर किंवा इल्डेस्ट. तर यापैकी कोणता पर्याय या ठिकाणी होणार असेल, तर यापैकी हे दोन्ही पर्याय होऊ शकतात, जे की आपल्याला पर्याय ब मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात 3 आणि 4. कारण का, नात्यातील व्यक्तींसाठी जे रक्ताचे नाते असतात त्यामध्ये इल्डर किंवा इल्डेस्ट हे जे आहे ते वापरतात. मोठे किंवा आपण एल्डर म्हणजे जे आपण त्याला मोठे म्हणतो, वडीलधारी असं म्हणतो ना, तर त्या प्रकारे हे शब्द या ठिकाणी जे की योग्य त्या प्रकारे जुळतात. त्यामुळे पर्याय नंबर जे की ब याचं उत्तर होणार असेल. तर एल्डर म्हणजे काय, जे की मोठा, ज्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे की सर्वोत्तम उच्च श्रेणी यामध्ये म्हटलेलं आहे. कॉम्परेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे, त्यामुळे जे की मोठा या ठिकाणी होणारा असेल. त्यामुळे पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. आणि मित्रांनो, तुमच्या टीईटीचं एक्झाम जर 2025 तुम्ही इंग्लिश सेक्शन अनालिसिस केलात, तर मित्रांनो सेम तुम्हाला अशा स्वरूपाचे प्रश्न त्यामध्ये पाहायला मिळतात मित्रांनो. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 2 पहा काय म्हणतो, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडम फ्रेज इन सेंटेन्स. या ठिकाणी आपला वाक्याचा जो प्रचार आहे, जो काय वाक्यप्रचार, त्याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर वाक्य कसं आहे, द मॅन टूक टू हिज हिल्स वेन ही सॉ मी कमिंग. या ठिकाणी असं आहे, म्हणजे की मला येताना पाहून तो माणूस, असा याच्या थोडक्यामध्ये अर्थ होतो. तर या ठिकाणी अंडरलाइनेड का आहे, टूक टू हिज हिल्स या ठिकाणी हे जे आहे ते अंडरलाइनेड आहे. तर मग याचं जो काय होणार असेल याचं उत्तर, तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर ब, जे की रन अवे फ्रॉम द सीन या ठिकाणी हे होणार असेल. टूक टू वन हिल्स म्हणजे की घाबरून पळून जाणे, असा याचा अर्थ होतो. त्यामुळे पर्याय नंबर जे की ब या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न तिसरा पुढील काय म्हणतो पहा. क्वेश्चन नंबर 3, टू बर्ड कॅसेल्स इन
द एअर मीन्स, तर याचा आपला अर्थ सांगायचा आहे, जे की कॅसेल्स म्हणजे काय, तर कॅसेल्स म्हणजे किल्ले असा याचा अर्थ होतो. तर या ठिकाणी जे की हवेत किल्ले बांधणे म्हणजे काय किंवा कशाला आहे, त्याला काय म्हटलं जातं. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, टू हॅव हायली इम्पॉसिबल प्लॅन्स अँड ड्रीम्स, म्हणजे की प्रत्यक्षात काहीही न करता फक्त कल्पनेत अशक्य गोष्टीचे जे काही आपण इमारती रचतो त्याला जे आहे थोडक्यामध्ये म्हटलं जातं. पर्याय नंबर जे की सी याचं त्यामुळे उत्तर होणारं असेल. तर कॅसेल्स म्हणजे काय, तर कॅसेल्स म्हणजे जे की किल्ले, जे की आपण स्वप्नामध्ये हवेत किल्ले बांधणे असं जे म्हणतो त्या प्रकारचं आहे. पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 4 असा आहे पुढचा, जो की काय म्हणतो, चूज द ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द फ्रेज अंडरलाइन्ड इन द सेंटेन्स. तर या ठिकाणी जो अंडरलाइन्ड सेंटेन्स आहे त्याचा आपल्याला जो काही अधोरेखित शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी काय आहे बा लाईन सेंटेन्स, ही हॅड द नर्व टू सजेस्ट दॅट द टीचर वॉज रॉंग. तर अंडरलाइन्ड काय, हॅड द नर्व, या ठिकाणी हे जे आहे ते अंडरलाइन्ड केलेलं आहे. तर याचा अर्थ काय होतो, जे की शिक्षकांचे चुकले आहे असे सांगण्याचे त्यांनी डॅश दाखवले. तर काय दाखवले, या प्रकारे याचा अर्थ होतो. तर याच्यापैकी उत्तर जे होतं ते आहे पर्याय नंबर जे की सी. त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं ऑडिसिटी. तर ऑडिसिटी म्हणजे काय, तर ऑडिसिटी म्हणजे धाडस किंवा धिट्टाई, उद्धटपणा असा याचा अर्थ होतो, जे की धाडस त्याने दाखवलेलं होतं. तर शिक्षकांचे चुकले आहे असे सांगण्याचे त्याने पूर्णपणे धाडस दाखवले असे या ठिकाणी जे की जो आपण फिल इन द ब्लँक करू शकतो. पर्याय नंबर जे की सी याचं उत्तर होणारं असेल. तर येथे नर्व जो आहे त्याचा आपल्याला सकारात्मक नसून जे की उर्मटपणा किंवा आवाजावी धिटाई असा याचा अर्थ होतो. पर्याय नंबर त्यामुळे सी हे याचं उत्तर जे की होणारं. सेम मित्रांनो, तुम्हाला असेच कॉम्प्लिकेटेड स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात, त्यामुळे तुमच्याकडे जो वाक्यबराचा साठा आहे, तुमच्याकडे शब्दसंग्रह हा जास्तीत जास्त असणं आवश्यक आहे. आणि यासाठी तुम्हाला एक गोष्ट महत्त्वपूर्ण असते, जे की म्हणजे प्रॅक्टिस. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं मित्रांनो तुम्हाला यामध्ये इम्प्रूव्हमेंट जे की पाहायला मिळणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 5 असा आहे आपला पुढचा, चूज द करेक्ट आर्टिकल टू कम्प्लीट द सेंटेन्स. या ठिकाणी आपल्याला कम्प्लीट करायचं सेंटेन्स आर्टिकल निवडून. तर कसं आहे, ही गोज टू डॅश युनिव्हर्सिटी एव्हरी मॉर्निंग. तर या ठिकाणी आपल्याला जो आर्टिकल आहे तो प्रॉपरली फिल इन द ब्लँक करायचा आहे. तर यामध्ये युनिव्हर्सिटी हे आलेलं आहे, तर त्या युनिव्हर्सिटी हे पाहता क्षणीच बरेच विद्यार्थी यू हे आलेलं आहे म्हणून डायरेक्टली ॲन या ठिकाणी वापरतात, परंतु त्या ठिकाणी ते चुकणारे असतात. का चुकतात, तर युनिव्हर्सिटीची सुरुवात जरी यू या स्वराने जरी झाली असली तरी त्याचा उच्चार हा य म्हणजेच की वाय सारखा होतो, म्हणजेच काय, तर व्यंजनासारखा होतो. म्हणून या ठिकाणी काय येतं, जे की पर्याय नंबर सी जे की ए या ठिकाणी येतं. ही गोज टू अ युनिव्हर्सिटी एव्हरी मॉर्निंग या प्रकारे जे की होणारं असेल. त्यामुळे पर्याय नंबर सी म्हणजे की ए या ठिकाणी येणारं असेल. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर पुढचा 6 काय म्हणतो, माय ग्रँडमदर सेड टू मी डोंट सिट ऑन द वॉल. या प्रकारे हे वाक्य आहे आपल्याला, जे काय म्हटलेलं आहे खाली, द इनडायरेक्ट नरेशन ऑफ द अबाव सेंटेन्स विल बी. तर या ठिकाणी जे काही इनडायरेक्ट मध्ये आपल्याला करायचं आहे, याला अप्रत्यक्ष कथन आपण त्याला म्हणतो, इनडायरेक्ट मध्ये हे करायचं आहे. तर वाक्य काय आहे, माय ग्रँडमदर सेड टू मी डोंट सिट ऑन द वॉल या ठिकाणी आहे. तर आपल्याला हे वाक्य प्रथमतः कशामधलं आहे हे आपल्याला पाहावं लागतं. तर हे वाक्य जे आहे, जे की आज्ञार्थी आहे, त्याला आपल्याला नकारार्थी वाक्यामध्ये करायचं आहे. तर यामध्ये आपण सेट टू हे जे आहे, आपण सेट टू काढून टाकतो. मग सेट टू च्या ऐवजी काय वापरतो आपण, वॉर्नर किंवा ॲस्क्ड हे जे आहे ते वापरतो. तर या ठिकाणी आपण वॉर्नर देखील आपल्याला पर्याय ए मध्ये पाहत आहे. तर ॲस्क्ड हे कयामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे का, तर हे आपल्याला यामध्ये कयामध्येही पाहायला मिळत नाही. म्हणजेच काय, तर पर्याय नंबर जे की ए याचं उत्तर जे की होणार असेल. तर काही जे प्रश्नांची उत्तरे असतात ते पाहता क्षणी सोडवण्यासारखे असतात. समजा या ठिकाणी जर 2 सेंटेन्समध्ये समजा हे वॉर्नर जर वॉर्न या प्रकारचा हा शब्द जर 2 ठिकाणी असला असतात, तर मग आपल्याला त्या ठिकाणी थोडक्यामध्ये जो ग्रॅमॅटिकलचा दुसरा नियम आहे तो आपल्याला त्या ठिकाणी लागू करावा लागतो. परंतु या ठिकाणी आपल्याला कोणत्याही पर्यायामध्ये ते दिसलं नाही, त्यामुळे पर्याय नंबर ए आपण डायरेक्टली त्याचा उत्तर जे आहे या ठिकाणी चूज करू शकतो. जर तुम्हाला इनडायरेक्ट आणि डायरेक्टचा एक स्पेशली डेडिकेटेड व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. आपण त्यावर तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये ट्रिकनुसार कसं ओळखायचं असतं विना वेळ वाया घालवता या संदर्भात एक फुल्ली व्हिडिओ मित्रांनो आपण घेऊन येऊ. त्यानंतर आपला पुढचा जो 7वा प्रश्न आहे या ठिकाणी काय म्हणतो पहा, रिराईट द गिव्हन सेंटेन्स इन द एक्सक्लामेटरी फॉर्म. या ठिकाणी जो सेंटेन्स आहे आपल्याला खाली, जो की उद्गारवाचक वाक्य या ठिकाणी निवडायचं आहे. दीज आर व्हेरी गुड
ॲपल्स या ठिकाणचं हे वाक्य आहे की दीज आर व्हेरी गुड ॲपल्स. तर या ठिकाणी तर कसं होणार असेल मग वाक्य हे एक्सक्लामेटरी फॉर्ममध्ये, तर व्हॉट अ गुड ॲपल्स दीज आर या प्रकारे होणार असेल, जे की आपल्याला पर्याय नंबर ए मध्ये पाहायला मिळतं. तर यामध्ये पहा व्हेरी काढून टाकून वाक्याची सुरुवात व्हॉटने केली जाते, कारण पुढे नाम म्हणजेच की जे ॲपल या ठिकाणी आला आहे, जे की या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून काय होईल पर्याय नंबर जे की ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर पर्याय नंबर सी मध्ये देखील आहे, परंतु पर्याय नंबर सी मध्ये हे जे वापरलेलं आहे त्यामुळे हे होणार नसेल. पर्याय नंबर ए याचं अचूक उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला पुढचा असा आहे 8, जो की काय म्हणतो डॅश अँड कमांडिंग व्ह्यू ऑफ डॅश. तर या ठिकाणी जो दिलेला शब्द आहे आपल्याला, जो की कमांडिंग इन द अबव फ्रेज इज अ अँड ॲन. तर या ठिकाणी जो कमांडिंग हा शब्द आहे तो काय आहे या प्रकारचं आपल्याला विचारलेलं आहे. तर कशा प्रकारचं आहे, तर हे जे आहे ॲडजेक्टिव्ह स्वरूपाचा आहे. तर कसं का कशामुळे असा जो ॲडजेक्टिव्ह आहे, कारण का जे दृश्य आहे आपण ज्याला व्ह्यू असं म्हणतो, तर व्ह्यू या नामाबद्दल अधिक माहिती सांगत असल्यामुळे तो शब्द विशेषण म्हणून या ठिकाणी जो की वापरला गेलेला आहे. पर्याय नंबर जे की ए या त्यामुळे उत्तराचं होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला पुढचा असा आहे, जो की 9, लर्निंग टू रीड मीन्स. लर्निंग टू रीड मीन्स तर याचा अर्थ काय होतो, जे की वाचन शिकणे म्हणजे काय, तर याचा अर्थ होतो डिकोडिंग द मीनिंग या प्रकारचा होतो. पर्याय नंबर ए, जे की केवळ अक्षर वाचणे म्हणजे वाचन नव्हे, तर त्यातील अर्थ समजून घेणे म्हणजे वाचन होय. त्यामुळे पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला पुढचा असा आहे 10, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. यापैकी आपल्याला करेक्ट सेंटेन्स आयडेंटिफाय करायचं आहे, जो की सेंटेन्स एक काय म्हणतो, द मिनिस्टर accompanied by his officers is visiting the town tomorrow या प्रकारचं आहे. आणि सेकंड सेंटेन्स काय म्हणतं, इच ऑफ द एम्प्लॉईज वॉज गिव्हन अ बोनस या प्रकारचं आहे. तर मग कोणतं सेंटेन्स या ठिकाणी अचूक आहे, करेक्ट आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की बोथ फर्स्ट अँड सेकंड दोन्ही जे आहेत या ठिकाणी जे की बरोबर आहेत. तर यामध्ये जे पहिलं आहे वाक्य आपलं कर्त्यानुसार जे की क्रियापद या ठिकाणी बरोबर आहे, आणि दुसरं जे वाक्य आहे जे की इच ऑफ नंतर क्रियापद म्हणजे की एक वचनी या ठिकाणी वॉज या ठिकाणी येतं, म्हणून दोन्हीही या ठिकाणी जे की बरोबर होणारे असतील. पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. मित्रांनो, जर मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे, त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो ए टू झेड तयारी आपण करून घेतलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल, किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असेल. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड अॅक्युरेसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025 च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे, तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच ज्या मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा. मित्रांनो, ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केली नसेल तर मित्रांनो लगेच जॉईन करून घ्या. तुमच्याकडे आजपासून जर या तयारीला लागला टीईटी एक्झामच्या तर मित्रांनो 100% 90+ स्कोर तुम्ही मित्रांनो इझिली क्रॅक करू शकाल, कारण त्यामध्ये आपण तुम्हाला भरपूर साऱ्या टेस्ट सिरीज, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण पीवायक्यू प्लस एक्सपेक्टेड स्वरूपाचे सर्व काही प्रश्न आपण त्यामध्ये ऍड करून दिलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण तयारी करता येणारी असेल. तर मित्रांनो तुम्ही आपला कोर्स जॉईन केलात तर तुम्हाला मित्रांनो कोणत्याही महागड्या कोर्सेसची अजिबात गरज पडणारी नसेल, कारण का त्या ठिकाणी जे तुम्हाला मिळत नाही ते देखील आपण या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण मिळवून देत आहोत, आणि त्यामध्ये आपण रेग्युलरली आपल्या टेस्ट सिरीजची संख्या देखील वाढवत आहोत. तर ज्यांना चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे, ज्यांना स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवून फुल्ली तयारी करत असेल त्यांनी लगेच आपली बॅच जॉईन करा आणि मित्रांनो चांगल्या उत्तम तयारीला लागा, आणि तुमचा अभ्यास कितपत होत आहे हे देखील त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण अनालिसिस करता येणार असेल.
त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 11वा काय म्हणतो पहा, सिलेक्ट द सेंटेन्स दॅट इज करेक्ट, जे की योग्य शुद्धलेखन असलेलं वाक्य कोणतं, एकदम अचूक वाक्य या ठिकाणी निवडायचं आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर डी, जे की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू पुट गांधीयन प्रिन्सिपल्स इन टू प्रॅक्टिस. या प्रकारचं हे वाक्य या ठिकाणी अचूक आहे, कारण का यामध्ये प्रिन्सिपल्स म्हणजे तत्वे आणि प्रॅक्टिस म्हणजे या ठिकाणी जो वापरलेला आहे नाम म्हणून वापरलेलं आहे. त्यामुळे पर्याय नंबर डी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वाचा आहे, आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन दॅट सूट्स द डिस्क्रिप्शन गिवन बिलो. या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे, जे की वन हू हॅज कॉम्प्लिसिव्ह डिझायर टू स्टील. या ठिकाणी अशा प्रकारचं वाक्य आहे. तर या ठिकाणी काय होतं याचा अर्थ, जे की चोरी करण्याची मानसिक ओढ असलेला, त्याला काय म्हटलं जातं यापैकी. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं डी. त्याला म्हटलं जातं क्लेप्टोमायनियाक. तर क्लेप्टोमायनियाक हे जे आहे त्याला म्हटलं जातं, ज्याची मानसिकता कशी असते, जे की चोरी करण्याची मानसिक ओढ असलेला, ज्याला चोरी करण्याची मानसिक आजारावर वजा जी की सवय असते, त्याला जे काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं क्लेप्टोमॅकिनियाक. या प्रकारचा त्याला शब्द आहे. पर्याय नंबर ड उत्तर होईल. त्यानंतरचा 13वा प्रश्न, सप्लाय द प्रॉपर फॉर्म ऑफ द ॲडजेक्टिव्ह कंपॅरेटिव्ह सुपरलॅटिव्ह. ज्या प्रकारे आपण प्रश्न पहिला पाहिला होता त्या प्रकारे या ठिकाणी आहे. हाऊ इज युअर ब्रदर टुडे, इज ही डॅश. या ठिकाणचं हे वाक्य आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की बेटर या ठिकाणी येणारा असेल, कारण का प्रकृतीची तुलना आधीच्या स्थितीशी केली जात असल्यामुळे बेटर जे की कॉम्परेटिव्ह डिग्री या ठिकाणी जे की वापरलं जातं. तर बेस्ट हे बेस्टचं जे की बेटर या ठिकाणी होते, जे की कॉम्परेटिव्ह डिग्रीमध्ये. पर्याय नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 14वा प्रश्न पुढचा असा आहे, अ गुड लँग्वेज टेक्स्टबुक शुड इन्क्लूड डॅश. या ठिकाणी आहे, जे की चांगल्या पाठ्यपुस्तकात काय असावे या प्रकारचं होणार आहे. हे मराठी याचं ट्रान्सलेशन. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की अट्रॅक्टिव्ह फॉन्ट्स इलिस्ट्रेशन्स अँड लर्नर फ्रेंडली टेक्स्ट या ठिकाणी असायला पाहिजे, म्हणजे की पुस्तक विद्यार्थ्यांसाठी सुलभ आणि आकर्षक असावे. त्यामुळे पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 15वा, चूज द करेक्ट आर्टिकल टू कम्प्लीट द सेंटेन्स. अल्बर्ट कॅमोस वॉज डॅश युरोपियन जीनियस. या ठिकाणी हा शब्द आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की ए येणार असेल, कारण का युरोपियन याचा उच्चार यू या व्यंजनापासून होतो, म्हणून या ठिकाणी अ जे की वापरतात. पर्याय नंबर याचं बी या ठिकाणी होणारं उत्तर असेल. मित्रांनो, जर मित्रांनो तुम्ही आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घेतली, तर तुम्हाला अशा प्रकारचे भरपूर सारे प्रश्न त्यामध्ये सोडवण्यासाठी मिळणारे असतील, ज्यामध्ये परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारे जरी प्रश्न पाहता क्षणी तुम्हाला मित्रांनो जो की सोडवता. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 16वा असा आहे, वी आर ॲट द मर्सी ऑफ आवर एंडोक्राइन ग्लँड्स. इट मीन्स. तर याचा आपल्याला या ठिकाणी जो की अर्थ काय होते या ठिकाणी सांगायचा आहे. ॲट द मर्सी ऑफ म्हणजे काय, च्या दयेवर अवलंबून असणे, म्हणजे की नियंत्रणाखाली असणे असा होतो. आणि त्यानंतर जो एंडोक्राइन ग्लँड्स आहे, तर एंडोक्राइन ग्लँड्स हे काय आहे, तर हे एक आंतरस्रावी ग्रंथी आहे, जसं की आपल्या शरीरातील हार्मोन्स तयार करणारी ही ग्रंथी आहे. तर याचा आपल्याला जो फुल्ली मिनिंग आहे तो या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. तर कसा होणार असेल, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की डी. आवर हेल्थ एंटायरली डिपेंड्स अपॉन द प्रॉपर वर्किंग ऑफ आवर एंडोक्राइन ग्लँड्स. या प्रकारे हे होणार असेल, जे की यावर ते अवलंबून आहे असा याचा अर्थ होतो. त्यानंतरचा आपला 17वा असा आहे, चूज द ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस इन द सेंटेन्स. या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी पहा, द मिनिंग ऑफ द इडम्स फ्रेजेस अंडरलाइनड. या ठिकाणी जो अंडरलाइनड आहे त्याचा आपल्याला सांगायचा आहे. गव्हर्नमेंट इज ऑल ॲट सी रिगार्डिंग द काश्मीर प्रॉब्लेम. या ठिकाणी ऑल ॲट सी हे या ठिकाणी जे काही अंडरलाइनड आहे याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ए, जे की कन्फ्युज्ड गोंधळलेलं या प्रकारे याचं होणारं उत्तर असेल. कन्फ्युज्ड आहे असं होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 18वा असा आहे, फिल इन द ब्लँक स्पेस विथ अप्रोप्रिएट आर्टिकल्स. या ठिकाणी जो आर्टिकल या ठिकाणी फिल इन द ब्लँक करायचा आहे. डॅश आयरन इज डॅश युजफुल मेटल. या ठिकाणी आहे. तर काय होणार असेल याचं उत्तर, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की नो आर्टिकल या ठिकाणी होणारा असेल आणि अ येणार असेल, कारण का पदार्थवाचक नामापूर्वी आर्टिकल लागत नाही. तर आयरन हे पदार्थ आहे, त्यामुळे आयरन पुढे जे आहे जे की आर्टिकल लागत नाही, त्यामुळे नो आर्टिकल येईल. आणि युजफुलचा उच्चार य यापासून होतो, म्हणून याचा काय होणार असेल, अ हे वापरलं जाणार असेल. त्यामुळे पर्याय नंबर सी या ठिकाणी उत्तर होणार असेल.
त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 19 असा आहे, चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द वर्ड अंडरलाइन्ड. या ठिकाणी जो अंडरलाइन्ड वर्ड आहे त्याचा आपल्याला विरुद्ध शब्द सांगायचा आहे. देअर इज समथिंग रिप्लेसिव्ह अबाउट द वे ही हँडल पीपल. या ठिकाणी आहे त्याचा आपल्याला सांगायचं आहे विरुद्धार्थी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की बी, अट्रॅक्टिव्ह असं होणार असेल. आकर्षक असा याचा जो की विरुद्धार्थी शब्द होतो. तर रिप्लेसिव्ह म्हणजे प्रतिकारक आहे, अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक असा याचा अर्थ होतो. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 20 आहे, स्ट्रक्चरल अप्रोचेस लेस स्ट्रेस ऑन. या ठिकाणचं असं वाक्य आहे जे की स्ट्रक्चरल अप्रोचेस म्हणजे की कशावर भर देतो या प्रकारे आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की सिलेक्शन अँड ग्रॅडिएशन्स ऑफ मटेरियल. भाषेची संरचनेची निवड आणि वर्गवारी यावर जे आहे जे की हा दृष्टिकोन भर देतो. पर्याय नंबर याचं अ उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 21 आपला काय म्हणतो, सिलेक्ट फ्रॉम द अल्टरनेटिव्ह दॅट वर्ड दॅट कॉन्वेज द सेम मिनिंग ॲज द वर्ड गिवन इन कॅपिटल लेटर्स. या ठिकाणी जो समान अर्थाचा शब्द जो की निवडायचा आहे, ज्यामध्ये काय आहे, टेट टेट हा जो आहे थोडक्यामध्ये शब्द आहे. तर याचं उत्तर काय होईल, पर्याय नंबर डी, जे की कन्व्हर्जेशनल होणारा असेल. तर कन्व्हर्जेशन म्हणजेच काय, जे की खाजगी संभाषण किंवा गप्पा असं याचं जे की उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 22वा प्रश्न असा आहे, पिक आउट द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द सेंटेन्स. या ठिकाणी आपल्याला जो काही अचूक या ठिकाणचा जो स्पेलिंग लिहिण्याचा अर्थ आपल्याला निवडायचा आहे. द आर्ट ऑफ स्पेलिंग वर्ड करेक्टली इज कॉल्ड. त्याला काय म्हटलं जातं, पर्याय नंबर बी, त्याला म्हटलं जातं ऑर्थोग्राफी, वर्णलेखन शास्त्र असं म्हटलं जातं. पर्याय नंबर बी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 23वा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इफ यू स्मोक रेग्युलरली यू विल सफर फ्रॉम कॅन्सर. दिस इज अ डॅश सेंटेन्स. हे कोणत्या प्रकारचं सेंटेन्स आहे, तर हे जे आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, कारण का यामध्ये इफ न हे वाक्य जोडलेलं आहे. त्यामुळे पर्याय नंबर जे की सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 24वा, द स्टडी ऑफ वर्ड्स अँड देअर मिनिंग इज नाउन ॲज. तर काय आहे याचं उत्तर, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, ज्याला आपण म्हणतो सिमटिक्स असं जे आहे त्याला आपण म्हणतो, ज्याला आपण अर्थशास्त्र किंवा अर्थमीमांस असं देखील म्हणतो. शब्द आणि अर्थाचा अभ्यास म्हणजे त्याला आपण सिमटिक्स असं जे म्हणतो. पर्याय नंबर बी ह्याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 25, आयडेंटिफाय करेक्ट सेंटेन्स इन टर्म ऑफ पॅरालिझम. तर या ठिकाणी जो पॅरालिझम आहे जे की योग्य समांतर रचना आपल्याला ओळखायची आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की शी लाईक्स हायकिंग, स्विमिंग अँड बायसायकलिंग असं याचं उत्तर होणार असेल. कारण का या तिन्ही क्रियापदामध्ये ING स्वरूपात एकाच लयीत असावे. त्यामुळे पर्याय नंबर जे की सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 26वा प्रश्न असा आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब टू फिल इन द ब्लँक. तर या ठिकाणी आपल्याला योग्य तो फिल इन द ब्लँक करायचा आहे. नायदर द प्लेयर्स नॉर द कोच डॅश हॅपी विथ द रेफर्स डिस्कशन्स. या ठिकाणी आहे. तर याचं उत्तर जे डिसिजन्स आहे, सॉरी. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काय येतं, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की वॉज या ठिकाणी येणार असेल. कारण का नायदर आणि नोर मध्ये क्रियापदाजवळच्या कर्त्यानुसार जे की असते. तर या ठिकाणी कोच हा कसा आहे, तर एकवचनी आहे. त्यामुळे पर्याय नंबर बी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 27वा, सिलेक्ट द सेंटेन्स दॅट युजेस द सब्जेक्टिव्ह मूड करेक्टली. या ठिकाणी जो काही सब्जेक्टिव्ह मूड आहे जे बरोबर वाक्य ओळखायचं आहे. सो याचं उत्तर होईल पर्याय नंबर सी, जे की इट इज इसेन्शियल दॅट शी बी इन्फॉर्म्ड ऑफ द चेंजेस. या ठिकाणी होणार असेल. कारण का इसेन्शियल सारख्या शब्दानंतर क्रियापदाचं मूळ रूप जे की वापरलं जातं, या ठिकाणी ते वापरलेलं आहे. त्यामुळे पर्याय नंबर जे की सी हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 28वा प्रश्न, आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली इरर इन द फॉलोइंग सेंटेन्स. द क्रायटेरिया फॉर द सिलेक्शन वॉज सो स्ट्रिक्ट दॅट मेनी ॲप्लिकेशन फेल्ड. या ठिकाणी जो आहे तर व्याकरणिक दृष्ट्या चूक आपल्याला ओळखायची आहे यामधलं. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, वॉज सो स्ट्रिक्ट. या ठिकाणी देखील हे होणार असेल. कारण का क्रायटेरिया हे अनेकवचनी नाम आहे, जे की एक वचन कायचं क्रायटेरियन आहे. तर हे अनेकवचनी क्रायटेरिया असल्यामुळे वॉज ऐवजी वर हवे होते. त्यामुळे पर्याय नंबर सी या ठिकाणी हे चुकीचं आहे.
त्यानंतरचा आपला प्रश्न 29वा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ डँगलिंग पार्टिसिपेट. या ठिकाणी जो की आहे तर डँगलिंग पार्टिसिपेटचं उदाहरण कोणतं आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की वॉकिंग डाऊन द स्ट्रेट ऑफ ट्रीज लुक्ड ब्युटिफुल या ठिकाणी आहे. तर यात झाडे चालत आहेत असा चुकीचा अर्थ निघतो, जो व्याकरणाच्या दृष्टीनं डँगलिंग म्हणजे की लटकलेलं या ठिकाणी आहे. पर्याय नंबर जे की ए या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 30वा आपलाच आहे, चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द सेंटेन्स. या ठिकाणी कम्प्लीट द सेंटेन्स, डॅश मोर टाइम आय वुड हॅव फिनिश्ड द प्रोजेक्ट ऑन शुडल. तर या ठिकाणी जर पाहिलं तर काय येईल योग्य व्याकरणिक पर्याय, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की हॅड आय हॅड या ठिकाणी येणार असेल. कारण का भूतकाळातील काल्पनिक परिस्थिती दर्शवण्यासाठी जे की थर्ड कंडिशनल, ज्याला आपण हॅड प्लस कर्ता प्लस क्रियापदाचे तिसरे रूप जे की वापरतो, जे की या ठिकाणी वापरलेलं आहे. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 30 क्वेश्चन होते, जे की आपण टीईटीच्या आपल्या इंग्लिश सब्जेक्टसाठी पाहिलेलं आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न रेग्युलरली आपल्या चॅनलद्वारे पाहायचे असतील तर मित्रांनो फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी प्रश्न मिस करणार नाहीत. आणि जर मित्रांनो तुम्ही स्पेशली आपली अजूनही टीईटीसाठी असलेली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो जॉईन करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.